संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या संतोष देशमुख प्रकरणाचा अखेर न्यायालयात निकाल लागला आहे। ही घडामोड केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नसून एका अत्यंत गंभीर प्रकरणात न्यायाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। बीड जिल्ह्यातील मसाणे झोक गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे हे प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले असून जिल्हा विशेष सत्र न्यायालयात आज यावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे। अखेर गेले 1.5 वर्षे जवळपास आता या घटनेला होत आले आहे, तरी पण या ठिकाणी निकाल लागला नव्हता। आता अखेर निकाल लागला आहे। संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा अखेर आता संपत आहे। न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। सकाळपासूनच न्यायालय परिसरात अत्यंत गंभीर वातावरण पाहायला मिळत होते। पीडित कुटुंबीय न्यायाच्या दिशेने न्यायालयाकडे डोळे लावून बसले होते, तर दुसरीकडे कायदेशीर हालचालींना योग आला होता। सुनावणीला सुरुवात होतानाच न्यायाधीशांनी सर्व संबंधित व्यक्तींना पाचारण करून प्रकरणाची पुढील दिशा आता स्पष्ट केली आहे। म्हणजे की जे प्रकरण इतक्या दिवसापासून दाबून ठेवण्यामध्ये आलं होतं त्याचा लवकर उलगडा होत नव्हता, अखेर तो निर्णय आज न्यायालयाच्या माध्यमातून न्याय देण्याबाबत ठरत आहे। न्यायाधीशांनी सर्व संशयितांना घटकाऱ्यांना उभे करून त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या कायदेशीर कलमांची आणि आरोपांची सविस्तर माहिती वाचून दाखवली। या क्षणी संपूर्ण न्यायालयात मोठी शांतता पसरली होती, कारण आज खऱ्या अर्थाने दोषारोप निश्चितची प्रक्रिया पार पडली होती। यापूर्वी अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे ही महत्त्वाची प्रक्रिया वारंवार लांबणीवर टाकण्यामध्ये येत होती, मात्र आज न्यायालयाने या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे। पूर्वीच्या सुनावणीमध्ये कायदेशीर कारणांमुळे ही प्रक्रिया प्रलंबित राहिली होती। कधी कागदपत्रांच्या तांत्रिक बाबी समोर आल्या, तर कधी पुराव्यांच्या प्रती मिळण्यातील विलंब। यामुळे हा खटला बराच काळ थांबवला गेला होता आणि यामध्ये निकाल लवकर जाहीर करण्यामध्ये येत नव्हता, कारण की वारंवार कडा या ठिकाणी सबूत पुराव्यांच्या आधारे आता पुरावे तर नाही, परंतु काही असे कागदपत्रे समोर आणून हे प्रकरण पुढे ढकलण्यामध्ये येत होते। परंतु आता अखेर न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे की प्रकरणाला आधीच विलंब झाला असून आता कोणत्याही परिस्थितीत अधिक वेळ दिला जाणार नाही आणि ही कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जाईल। आजच्या सुनावणीत मुख्य संशयितासहित इतर व्यक्तींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित झाले आहेत। न्यायाधीशांनी विचारले थेट प्रश्न आणि त्यावर मिळालेले उत्तर यामुळे आजची सुनावणी अत्यंत निर्णायक ठरली। मागील सुनावणी जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी आक्रमक युक्तिवाद झाला, तसेच महत्त्वाचे तांत्रिक पुरावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आज दोषारोप निश्चित झाल्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये आला आहे। आता जे प्रकरण इतक्या दिवसापासून दाबून ठेवण्यामध्ये आले होते, हे प्रकरण थोडंसं उघड होतं, परंतु काही असे पुरावे होते जे की दाबून ठेवण्यामध्ये आले आहे। बघा, ते पुरावे आता पूर्णपणे मोकळे करण्यामध्ये आले आहे आणि त्याच पुराव्याच्या आधारावर संतोष देशमुखांना आता न्याय या ठिकाणी मिळत आहे। सरकारी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम यांनी अत्यंत प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली। त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे की ही घटना वैयक्तिक वादातून नसून एका विशिष्ट हेतूने आखलेल्या कट होता। संबंधिताचा मूळ उद्देश काय होता आणि यामागे कोणती कारणे होती याचा सविस्तर तपशील त्यांनी पुराव्याशी सादर केला आहे। त्यांच्या या युक्तिवादाने प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आणि खटल्याला नवीन वळण आता मिळाल्याचं दिसत आहे। आता यामुळे संतोष देशमुख जे काय प्रकरण घडले या प्रकरणामध्ये आता
पीडित घरच्या व्यक्तींना न्याय मिळत आहे. अखेर तो निर्णय आता जाहीर होत आहे. दुसऱ्या बाजूच्या वकिलांनी पुराव्यांचे निरीक्षण करण्यासाठी न्यायालयाकडे आणखीन काही अवधी मागितला होता. तांत्रिक माहिती आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्यासाठी वेळ हवा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सरकारी पक्षाने यावरती कायदेशीर अपेक्षा घेतला. माहितीची गोपनीयता समजून आवश्यक तो सर्व पुरावा उपलब्ध करून दिला जाईल असे सांगण्यामध्ये आले. न्यायाधीशांनी तांत्रिक डेटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत, पण सुनावणीत खंड पडू दिला नाही. आता जे काय समोर आलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुनावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर न्यायाधीशांनी आरोपींना विचारले की तुमच्यावर ठेवण्यात आलेले गंभीर कायदेशीर आरोप तुम्हाला मान्य आहेत का? या प्रश्नावर मुख्य संशयिताने ताडकन उभे राहून सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आल्याचे दावे त्यांनी समोर दिले आहे. न्यायालयासमोर त्यांनी असे दावे केल्यामुळे या उत्तरानंतर न्यायालयात काही काळ स्तब्धता पसरली होती, कारण आता ही लढाई प्रत्यक्ष साक्षी पुराव्यांच्या आधारे लढली जात होती. संतोष देशमुख यांच्या जाण्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात अव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला मागे पाहायला मिळाले होते. पण एक तरुण आणि कार्यरत सरपंच गमावल्याचे दुःख केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नसून ते संपूर्ण समाजाचे नुकसान मानले जात होते. आज न्यायालयात दोषारोप निश्चित झाल्यामुळे पीडित कुटुंबाला न्यायाची एक नवीन आशा मिळाली आहे. जरी ही कायदेशीर लढाई दीर्घकाळ चालणारी असली तरी न्यायालयाची कडक भूमिका पाहता सत्य लवकरच बाहेर आता येताना दिसत आहे. आता एवढे दिवस हे प्रकरण का पुढे ढकलण्यामध्ये येत होते, त्यामागचा सर्वात मोठा जे काय आहे पुरावा तोच म्हणजे की बघा पैशाच्या जोरावर हे प्रकरण पुढे ढकलण्यामध्ये येत होतं. परंतु आता तसं काही घडणार नाही असं स्पष्टपणे न्यायाधीशांनी सांगितलं. आजच्या या सुनावणीने हे स्पष्ट केले आहे की हा खटला आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचविण्यात आला आहे. प्रत्यक्ष पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींमधून आता सत्याला उलगडा होईल. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी हा केवळ कायदेशीर लढा नसून आपल्या माणसाला न्याय मिळवून देण्याची एक शेवटची आशा आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे या घटनेबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या जर तुम्हाला हमखास पाहिजे असतील तर बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आता लवकरच या ठिकाणी न्याय होणार आहे. जेव्हाही कधी न्याय मिळेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्याच चॅनलवर कळविण्यात येईल. धन्यवाद.